कुठं गेल्यात काय ना अजून येईनात सुद्धा पोरं बसले जाऊन कुठं कुणाठ दुपारीला दिवस आलाय तरी येईनात जिकडे जाते तिकडेच बसतात बाया पोरं काही खरं नाही आलं वाटतंय कराय बसली लय मोकार बसलो किती वाढव झालं तू गेला येईनात सुद्धा मी म्हणलं अजून येईनात सुद्धा पोरं कुठं बसल्यात जाऊन तुम्ही गावात आता फिरायला मग गावात गेल्यावर जोडीदार असतात ते तर आहेच आहे. गावात गेल्या गावातलंच होतं म्हणून तिथे किती फुटा जोडीदार गावात जाऊ नाही काय तेव्हा जा ना बाबा गावात जावं लागतं पण घरचे कामधंदा आवरून पळवायचं का ठेवायचं नाही मारत करायचं आणि पळायचं गावात बघत होती राहणार आता काय उन्हाळ्याची एवढं कुठं लय राहणार काम आहे तेव्हा बसतो माणूस चार चौघात नाही बरे अरे चार चौघात चांगलं बसा हा माग मरा विचार करून मक्रम जाताना डब्यात चार चौघात अरे घेत. गावात बसल्याशिवाय किंमत आहे का आपल्याला मग कोण किंमत देईन का आपल्याला अरे पण ती दुसरी अक्काबाई नाही ना नागाव नादी चार चौघात बसलोय मधी पित नव्हतं कधी अंग असं नका करू अरे गावात करून करताना कोटाना अजून तुमचं व्हाया जायची पोरा स्वरांची लग्न येऊ नाही तर मी गेलतो गावात होतं मित्र बसतो चार चौघात मध्ये बसून पियाच्या नादी लागताना घालताना हरिटल घालताना अपमानाची बाजू करताना नावाचे काम नका करू नाव कमवायचं बघा लिखी आल्यात लग्नाला म्हणून मित्राने बोलिलं होतं म्हणून गेलो मित्राकडं मित्र काय सोपे नाही काय भेटत फुटा मिळते आणि ती भेटते काताड पेताड नाही तर जुगार ह्याच्याशिवाय तर मित्रच नाहीत आजकाल हाय सोना चालली अरे घरी आले मी तिकडे घर हा बघ ना केव्हाची मी काकाला कॉल करते काका कॉलच रिसीव करत नाही किती ऊन आहे बघ ना अगं काकाने मोबाईल स्विच ऑफ केला असेल म्हणून उचली ना स्विच ऑफ नाही रे सायलेंट म्हणतात त्याला सायलेंट बरं लय ऊन की आली सकाळी यायचं ना थोडं हा गाडी येते इकडे सर आता गाडी लेट झाली त्यात माझी काय चुकी आहे तिथून सकाळी बसायचं होतं लवकर तिथे वेळेला आले असती अरे लवकरच बसले होते बरं जाऊ दे चल जायचं का अच्छा. तू कसं आहेस बरं आणि भारी मज्जा झालेली दिसते थांब मला एक आठवलं मला साबण लावलं आईने ते आणून येतो येतो ओके बोला आपण नंतर हो नक्की तिच्या संग नंतर बोलतो तिच्या संग बोलायचं थोडं प्रश्न सांगू तुझ्याला म्हशीला खायला वेळ टाकलं का मला सांग बाबा तुम्हाला काय फाशी आली वेळ टाकायला गावात जायचं फिरायला अरे बसावं ती की पोरगी तर आली अरे फोन का नाही केला ग बाई बस हा फोन काय झालं कराय तुला उन्हात ती एकटीच आली तू गावात आल्यावर फोन करायचं की तू आणि हिने काय अवतार केला आता उन्हात अनातून आल्यावर काय करीन ती अरे कपडे कसले काय कापरे काका तुला काही समजत नाही फॅशन शिवाय अगं आजी काका मोबाईल कुठे तुझा मोबाईल मला खिशात आहे किती फोन केले बघ पहिला अयो मग फोनच सायलेंट आहे किती उन्हात किती दुरून मला चालत यावं लागलं अगं मग आणि दुसऱ्या कुणावर करायचा फोन त्याचा बसला बंद पडून तर नाही म्हटलं जाऊ दे आता चालतच जाऊ आले तशीच पुढे दाखव बरं फोन तुझा ते मीटिंग होती गावात त्या मीटिंग मध्ये सायलेंट केला काढायचं ते लक्षात नाही बाबा माझ्या जाऊ दे आले ना मी आता आली असं चालत यावं लागलं मग काय तो वाळून गेली पूर्वी फक्त अभ्यास करून सांग तुमचे लय बाबा लेकरू उन्हात अनात आलं हिंडत आई तुला तर कौतुकच नाही लागा पोरगी आली इतक्या लांबून काय तिला गोळा बिळा तुकडा उतरून टाकावा लहानपणी असतं जावळाचं लेकरू असल्या तवाच लागला मला तो शिकवायला बारीकच आहे अजून आपल्याला गावात जातो म्हणलं पिला तर नाही ना अरे आई बाबा ना आणि मग तू तसं कसं काय बोलतो नांदून आल्या आहे साळाला गेली ती नांदून आल्या असतं तसं काही बाकर तुकडा संघ राहतो बिकू म्हणल्यावर किंवा लहान जावळाचा असल्यावर असतो कायला चेड्यात काढत
मी कसं तो लिखरूचे मग आपल्याला हाय मग का देणार नको का नाही किंवा नांदून आल्यावर राहतं लहान लेकरू असल्यावर जावळाचं लेकरू असल्यावर राहतं त्याला बिया आता ही चाळायला कामाला गेली ती मला नाही देणार राहिलं मग तुम्ही करायची त्याची जखमारी तुम्हाला नाही कळलं. आम्हाला येतं वगैरे काय आई तुम्हाला बोलाय बरं येतं त्या सुना ठेवल्या तो लाडू हा. आणि आमच्याच मागे लागायची निस्ती हे पोऱ्या काही इथं दिसेना कुठं गेलाय कुणास ठाऊक पोरं बी पाण्या वाचून ताटल्यात खायला बी नाही दिसत याला कवर सांगावं बुवा. अरे कुठं गेला होता आलात का काय अरे मी आत्ताच आलोय मग तो यांना अजून खायला नाही पाणी पाजलेत का पाणी पाजलं 4 बादल्या पाणी पिलंय ती अरे पिऊ दे त्याच्या पोटच तसं आहे त्याचं तिथून परत मळ्यात गेलो मळ्यात काय केलं गेलतो येडा करायला तुम्ही गेलते सकाळी दूध घालायला आत्ताशी आलात अरे माझ्या मागं काम असतात कार 11-12 वाजले तरी तुम्ही तिकडेच राहताय अरे मग आता माणसात बसायचं म्हणल्यावर लगेच काय जातो आणि लगेच माघारी येतो का माणसात बसून तरी काय करताय तिथं अरे काम आहे इथं अरे घरचे काम मग आता तू काय करतोय इथे घरचं बघतोय ना हा मग ते तू बघतोय त्याच्यामुळे मला गावातलं बघावं लागत आहे ना गावात जातात मग येता जाता कोण दिसत नाही काय आलं गेलेलं आता माणसं वाटणी येतात जातात नुसतं गावात जाऊन बसून येता येतं लग्ना बिग्नाचं बघायचं माझ्या आता अरे मग त्याच्यासाठी तर गावात जातोय मी मग आता इथं घरी बसून तुला पोरगी बघायची का हाय तेवढं आहे तुमचं बरोबर आहे का मग 4 माणसात बसलं ना मग ती लिंक लागती ना त्यासाठी तर गावात जातोय मी थोडा वेळच बसायचं आता किती वाजले तुम्ही सकाळी 8 वाजता गेलात अरे बाबा आपल्या मनावर माणसं भेटतात का सगळी नाही एखादा लवकर आलेला असला तर तो 9लाच निघतोय माघारी आहे पण मग दुसऱ्याची वाट बघावं लागत तू कवाशी येतोय बरं तेवढं माझं बी बघा ना आता तुझं काय बघायचे आता तेवढं लग्नाचं बघा ना थोडंसं आता माझ्या मागच्या पोरांची लग्न व्हायला लागल्यात लग्नाचं हा मग आता मला बी नाही वाटत का माझं लग्न व्हावं म्हणून अरे तुझं लग्न तर करायचंयच बघा ना मग आम्ही आमचं दोघं तिकडे राहणार ह्याच्यात जाऊन काम करतो मग दोघं जाणार होय राहणार आणि मग एकटा जाऊन काय हा म्हणजे माझं बी काम सुटन मग तू लयच लाडात आल्यासारखं झालं लग्नाचं नाव काढलं आता लग्नाचं म्हणल्यावर आता थोडंसं भाग अरे एक डोक्यात धर तू शेती करतोय तू काय असा लाख रुपये पगाराचा माणूस नाही शेती म्हणजे लाखाच्या वर झाली शेती बी आणि लगेच बघा आणि एवढं लाडात यायला काय झालंय तुला आता तुम्ही रोज गावात जाताय म्हणलं कुठेतरी अरे बघितलं मी असेल. जातोय गावात तू नाही जात पण जणू काय तू गावात चालल्यासारखं करतोय का तू नाही हाय पोऱ्याची म्हणाय तू तसं काय बियायचं काय कारण नाही तुला आता पोरगी बघणंच काम आहे घरचं माझं काम करतोय आम्ही एकाला दोघं जण काम आहे ना काम असं ठणकून आणा तू लग्न करतो जाऊ दे आपले काय पैसे जाणार आहेत आता त्याला विलाजत नाही बरं बघा तेवढं बघ तुम्ही तू नको काळजी करू अरे करणार म्हणल्यावर करणार अरे गाड्या हो तू- अरे काय रे सुभ्या अरे तुला गावात बघितलं तू पुढं काय चालतो मी तुझ्या मागे येतोय म्हणजे पळत होता काय आज का आनंदाची बातमी झाली की खरं काय लवकर येतोय अरे आनंदाची बातमी हा अरे सांग ना मग यार कसला माणूस याला वळाय का खालच्या अंगाचा हा त्याची पुतणी आली पुतणी आली सुनी ती मुंबईवाली हा अरे मग का होतं कसली तुमचं आनंदाची बघून बातमी मी आहे ऐकतोय तुमचं काय चाललंय अरे मग लवकर अरे यायचं ना. आनंदाच्या गोष्टी साखरच टाकायला आलोय मी हे लका लय बारीक काम खाली केलं खाली येड्या. खाली खाली ये, खाली ये, खाली ये. आईला याला म्हणतात माणूस येड्या हा. आता आपण तुमचा काही विश्वास नाही माझ्यावर तुम्ही जाड्यात काढायचं बरं. चांगलं तुम्हाला माग तुम्ही किती जाड्यात काढलं अरे बाबा आता नाही काढायचो आता तो खरं सांगितलंय म्हणलं येड्यात कसं काय काढीन मी खरं सांगतोय ना तू हा काय खोटं बोलू आता तेवढं बघा बरं का बरं ह्यो जीवाचा माणूस यार एवढं तो दम लागला याला गावातून माया मागे पळत आलाय तो मागून आवाज येतोय माणूस बघायला काय होईना अरे पण मला काय माहिती काय आहे न काय नाही तुला तरी कुठं दिसेल मी बारीक आहे ना तू असं बघायचं खाली कुठं बघायचं अरे मागं पाहिलं मी असं पाहिलं तरी तू दिसत नाही मला काय टायमाला हा मग ती माझी चुकी झाली ती बरोबर आहे बरं आली मग ती बरं एक काम करू ना आपण जाऊ ना मग शिवाच्या घरीच कशाला वेळ घालता हा? चला ती बघ टाप दिसी काय असेल ती फॅसलच पाडू की तसंच करू चल चला चल खायला तू बरं झालं काम ना केलं रे सांगितलं तू. आधी याला ना आपण चहा पाहायचं बरं का नाही नाही मला बिस्किट खाऊ घाला गाडी आता चकून बिकून आलेली चटवर घरात फ्रीज जरा हात पाय तोंडात पाय दोन हातून आलेली अरे आई तू बिल चांगली इंग्लिश शब्द शिकली फिरीज बिरीज नाही फ्रेश म्हणतात चालतंय मी काय येते बाबा तुला तर आईला सुद्धा आडवं लावाय येतं तू लय गमतीच हा, मग हात पाय तोड न म्हणायचं ना बाकीचं काय तू काय म्हणायचं पण आता पुरींचं कसं आहे बाबा जा आणि हे कर फ्रेश हो मला बी जेवायची आपण जेवू सगळं हा जा जा आतमध्ये ऊन लागत आहे काय आई थोडी भात घेतो का सावलीला मग मला म्हणते दारू पिऊन सावली घ्यायची होय बरं पलीकडे घेऊ आपण थोडीशी आहे तर घे बाबा तर तिकून काय बाया काय रे राडा घालून ठेव तिला का तू आता काय करू नात पांढरांनी टाकल्यावर इलाज नाही त्याला बरी राहून दे बर तुला झोपायला होईल नाही उन्हालाच पडशील तशी झोपी लागली तर ऊन लागेल तुला हा तेवढं आहे बाबा
काय बाबा आता रातची झोप नाही तर येळाची झोप यायची आईला कामं झाली कमी करतात काना काना खाली पाठवून ओरखलं ऊन जाम झाली सण मग काय? तिकडे अलीकडे सर तिकडे ऊन लागत आहे. मग कस काय अभ्यास वगैरे कस काय चाललाय तुझा मस्त पेपर कसे गेले भारी. आता काय सुट्टी तिथेच ना का जायचंय परत कुठं नाही आता सध्या सुट्टी जरा आता आराम परत मला काही क्लास येतं ट्युशन येतं आता किती दिवस तू काढी राजा तो आता आहे 1-2 महिना तरी. बाया मग बरं दिवस जून 2-3 महिने आता सुट्टीचे हा पण फिरायला जायचं ना काका. जायचं मग बाय मग आता मुली ट्रिप काढत नाहीत का फ्रेंड्स जायचं फिरायला. आधी तू आजील पटवायला खरं आहे गड्या. माझ्या काय हातात नाही तसलं नको काय सांगू ते आज फिरायचं हा ते आई नाही पटत फिरायचं तसलं जवळ आता इथं आई बापाय ताब्यात येतोवर फिराय नाही तुपलं मूर्च झाल्यावर मग तिकडे एका हातात 2 हात एक काम कर हा एखाद 2 झालं मग तिकडे ते फिरायला जाईल. नको, कसं नको. जा मग काय होत? मालक आणि तो युवायनानी का फिराना चे- कोण नाही चार का? लोक ना. काका मी आता सांगते मला लवकर लग्न बिग्न करायचं नाही मला अजून खूप शिकायचंय. तू शिक ना मग आम्ही मग तुला कशाला शिकायला फिरायला बोलवलं. निघती लगेच मग आता आजी हा शाळा शिकायची म्हणलं त्या माणसाने मोरचंच बघावं लागतं असं फिरायचं नाही बघावं लागत वाकडे इकडे तिकडे हेंडाय फिराय अरे मग काय लग्न गरज झालं तर इथं याला येच ना डोंगरात जाऊन दिलं आजीनी हा आजी आता सगळेजण फिरत्यात. असं नका लोकांनी सरी घातली म्हणून आपण फस नाही हो का, आत्ताशी बघा, फोन वाजला बरं का? हा आता काकाने सायलेंट वरचा काढला. हा सायलेंट काढला हा मग मग मला तुला गरज होती तेव्हा बंद करून ठेवला अरे मीटिंग मध्ये होतं ते सोसायटीचं इलेक्शन तुला लागले तुला नव्हतं म्हणलं उभं राहायचं. पण तू कधी उभी राहून द्यायची मला तेव्हा. हा बरं चल सूर्या ऐ, तू एक काम कर तिथं भेटू दे तुला कुठं बी पण तिथे गेल्यावर फेल जाऊन देऊ नको. त्याला मी तुमच्या भाल्याचं काम करतो तुम्ही माझी काहीतरी सोय करा हॉटेलवर जीव घाला आता अरे धाब्यावर. बाबा तुला 3 टाइम घालतो बाबा उद्यापासून पण एवढी ही जा मी कर आरबी असलं तुम्हाला काय अडथळा पडणार नाही. चला कळलं ना आई आता? तिथंच असेल ती, चला फिरायला तुम्हाला म्हणलं का नाही? जायचं हा, इथंच ती. हा हायचं हायचं. शिट्टा बार काय लावलोय लांब आले जाय काय अरे काय शिवा हा तुम्ही लई चालत लांब आलतो जरा कामानिमित्त आलतो. तो बटाटा बी आणलाय हा मग तेच आलता. बटाटा बटाटा म्हणता काय बिट्टू नाव आहे माझं. आपला बिट्टू 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 अरे मावशीला नाव घेता येत नाही गाई गाई. हा, 2 माणसं माझी इज्जत घालता बटाटा. नाही रे बाबड्या अरे म्हातारे माणसं छोट माणूस असल्यावर कसं असतं बाबड्या बर हा काय रे चल चल हा हे, आपल्या काले अरे शिवा हा बोलायचं होत जरा आयला काय रे हे असंच चोरी बद्दल बोलायचं होत. अरे त्याच्यामुळेच कधी गोष्टी आता गावळा आराज माहित नाही तुला पण चहा पाजला गावात सकाळी काय अरे पण काय मी म्हणलो का तुला चहा पाचतानी नाही काय म्हणला नाही बरं का पण ती जरा मला कळालं त्याच्यामुळे म्हणलं आता चला घरीच चला काय लांब तरी मोकार एकट्याला म्हणण्यापेक्षा म्हणलं मावशी बी घरी असेल. अरे आमचं काय असं ते आईच्या हातात हा मग त्याच्यामुळेच म्हणलं तुला काय म्हणायचंय. आता पैशा पाण्याचं म्हणत तुझ्याकडे काही कमी नाही ना आपल्याकडे आम्ही काय समजा नाही तसं काय ना काय तुमच्याकडे कशाला येईन ते त्याला उताराय पैशाला अरे पण खोडापाशी येणं गरजेचं असतं. फांद्यांच्या काय हातात ते मला चांगलं माहिती आहे ना. तेवढं आहे मग त्याच्यामुळे घरी आलो. जाऊन तिथले आड येड नको घेऊ काय असं ते मुद्दे- गरज मुद्दे लागल्यावर बोल. मग बुडकत काय होतं ह्यो का आपला पोर आहे हा 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 पोराचं म्हणलं विचारावा पोरगी बी नाती तू इथं. अगो बाय तिला आता शाळा शिकायची आता चाली ती ती अजून अरे शिकू दे शाळा शिकायची असली तर. ती येऊन 2 तास बी नाही झाला अजून अरे याय ना का काय लगेच पण चला बा म्हणलं गाठ तर घेऊन यावा. अरे तुझं पोरग काढतंय शियान ती मुंबईला शिकायला कसा मिळ बसा सांग बरं तू अरे तुम्ही फक्त हा मानाला का तुम्ही 1 रुपया खर्चू नका त्याच्या शिक्षणाचा खर्च मीच करतो. अजून 2 वर्ष म्हणले तरी थांबतो. अहो माझा मित्र लय भारी आहे आणि हे बी लय तरणा बांड आहे काय कमी नाही पडून जाणार. हा काय आहे? तरणा बांड गडी आहे शेअर काढतो म्हणजे काय लय हलक्या लेवलचा होता होतो. ते असं करतो नका 100 म्हशी असू नाही तर गाय आणि शिवा तुला आपली पोर कंपनी माहिती आहे ना. शेणकाड मशीन शेण कंपनी टाकली त्यांनी. अहो त्यातून खत तयार होतंय खत आणि ती बाहेर विकत आहे मुंबई दुबईला एअरपोर्ट होते आता कसं होतं सामान असं झालाय आपल्या हातात काय नाही राहिलं आई त्यावेळेस जाऊन दे तू काय राग नको मारू ते आलाय म्हणून पण सगळं पोरापोर म्हणून असतं पण सध्या तर काय तिच्या बी डोक्यात लागणार नाही आम्ही आलेला त्याला विषय घेतला होता ती म्हणती मला काय एवढ्या 4-5 वर्ष काय लग्न करायचं नाही. हे बाबा 5 वर्ष थांबू आपण.
तर अरे 5 वर्ष कुठं थांबून जमते का तू पोर म्हातारा व्हायचं. म्हातारा होईन का काय होईन अरे काय बोलत आला का तुम्ही. नाही ते ज्याचं त्याचं कसं असं आपल्याच पद्धतीने आपण चालायचं. तुझं कसं असन पण आमचं अजून थांबायचे आम्हाला. काय असन तसं बघ तुमची अडचण सांगा बाबा काय असली तर. सोना करायला लागलं तुला नातीच नको म्हणते तर करायचं काय आम्ही. ती समोर आहे बा, तिला विचार. अगं पोरग असं भेटणार नाही तुला आता काय ना करती पुढे लय अवघड होईल यार माझा ऐक. म्हणजे तू मारते काय बाय मग तो माझं चुकलं त्याच्यामुळेच मी तो हा यायला आजी जरा दांड किती दिसते जरा हा 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 काय म्हणलं आत्ता बाबड्या. काय नाही चाललं. बिट्टू बरं शिवा अरे ते मला माग म्हणला होता ते दुकानाच्या वावराचं काय झालं रे. बावडे काय बाप मी बसलो दुकानाच्या वावरात काय झालं जरा पैसे कमी पडले बरं का आमच्याकडं. आणि मागून आई म्हणली नको हीच तुम्हाला व्हाय ना आणि नकोच म्हणली आपल्याला ती वावरच नको. अरे एक काम कर ना ती भेटत असलं तर मी सगळे पैसे देतो तुला वावराला. आमचं काय काय असं ती ना आई म्हणून तसं पूर्व जय मावशी म्हणली घे ती वावर मी देतो पैसे सगळे. अहो मी बघितलं लय भारी आहे लय मोठं आहे. सगळं ठीक झालं पण नको शिक्यावर नाही लोणी मांजरा सुरानी काय गरज आहे. तुमच्याजवळ पैसा आहे आमच्या पोरांची नाही ताकद हिंमत तेवढी ना. आता तुमचा घेऊन करू काय देऊ काय. अरे मावशी कवा तू याकडे येते तवा मला दी पण हे आपले समन टिकले पाहिजे. ही लय अवघड आहे. हे घ्यायचं सोपं आहे परत माघारी फिरवायचं अवघड आहे. अरे तुमच्या हिशोबाने फिरवा कवा फिरवायचं तवा. बोलतं तेवढं चलतं नसतं खरं नाही आजकाल आईचं जगाचं. म्हणणं आहे अर्धी खातोत ना त्याचं हा सुखासुखी हा लेकीची एक चाक आशा लागते. अशा नाही अरे करावं पण ती तुम्हाला नारळ काय याच बीज भरायची का त्याचं मी आहे ना. आज मस्त नाही म्हणायचं पण उद्याचं काय भरवास आहे. हे नाही ते येऊ नाही पालटणार येऊ तसं शब्द लय पक्का आहे. आता ते सारं ठीक झालं पण आमची ताकद हिंमत माझा पाहिजे मित्र आहे, ना. मला माहिती ना. हा, ते ए, बरोबर बटाटे आहे. गप ना. आपलं बिट्टू अहो बिट्टू नाही बटाटे काय म्हणतात. मला काय आई ध्यानात म्हणल्या नाही आलं त्यांच्या बी तुम्हाला विश्वास काय नसला करावं? तर याला मध्यस्थी घ्या बाबा. नको बाय मी तर गावातलाच आहे कुठं लांबचा आहे पल्ला गाठला शिवा आता गंमत अशी लय गावातला तू मस्त असेल, लय पुरीसाठी आहे ना लई करतोय पण पुरीची इच्छा काय नाही. आणि आम्हाला बी कशी आम्ही तिच्या विरोधात कसंच जाऊ शकत नाही. आणि जरी जाऊन आपण काही केलं आजचा जमाना तुला माहिती कसा आहे बरोबर टिकत नाही. त्याच्यामुळे बळजबरीने ही काही विषय तिच्या मनावर कर- जसं हा. आमचं लेकरू म्हणेन तसं ती आम्ही आता आधी- हा म्हणली ना मी उद्या लग्न लावून द्यायला तयार अहो आहे. तिला विचार करायला टाइम तर द्या. एका पाय तू मला नाही करायचं लग्न बिग्न. तिचं मग उद्या मन बदल आमचा आत्ताच विषय झाला ती म्हणली फिरायला जायचं तर तिच्या आजी म्हणली लग्न झालं फिरायचं ती पण लग्न मला लग्नाचं नाव सुद्धा नाही घेऊ माझ्या पुढे. ए काका हा सारखा चिपकतो या. काय म्हणले होते तुम्ही. ए, इकडे तिथं वाढू नको आधीच मिटावलं चल जरा इकडं हो. हो, इकडे साईडला चौघाली तू म्हणला होता शिवा आपलं ही ती पैसे देतो म्हणला होता काहीतरी 5 लाख रुपये. हॅलो देतात आई, हा. याच्यात मग हा इथं जरा पाहुणे तिथे आई काय कधी ह्याला हात पाहुणे तिथे जरा बोलतोय. अहो थांबा काय आईला ही म्हातारी बी आणायला लागली बुवा. आता तर काय आ, तुझ्या आईला काय तुमचे उपयोग आहे सकाळ ह्याला दारात नाही उभा करायला पाहिजे ना गुदे करी त्याची भाडव्यांनो. मागाई असते कशाला. तुला गावात गेलं चांगलं काम सुचत जी नाही ती लोक घरी घेऊन येतोय. कशाला आणली होती ती. खिशात नाही दाना बाजीराव म्हणा. हा ना देतोय तुला आपला तू बाळ भाडा त्याला बियाच्या तो पैसे मी कायला म्हणलं का त्याला पोरगी देणगीचा देईन पुढे तर? माहित नाही तुला इथून मागचं. अरे पण मी कुठे त्याला म्हणलं होतं पोरगी देईन तेव्हा. कशाला कोणाचं काय ऐकत कोणाचं काय खरंय. पोरगी अजून शाळा शिकत होतो ते नुसतं मवाळ लागल्यावानीच माणसं माग. अरे पण मी कुठं काय म्हणलं होतं बसल्या बसल्या फोन गावात मला लगेच म्हणलं, काय गावातून फोन आला तुला? गावातून फोन येतोय. अरे ती जेवण थंड झालं असेल आणि तिला शिकायची ना तुला जायची ना फिरायला हा. आपण दोघच जाऊ कुठे बी जाऊ कुठे बी जाऊ हा. त्याला का मी घेऊन जातो ना तुला फिरायला काय जायचं नको तर. बस झालं. हा तू पुरी लोकांच्या मरू नको नाचण्या- नाचाच्या कुठं मागे. नको किंवा आता पोरगी द्यायची घ्यायची म्हणल्यावर पैसे देतो आणि परत हा. नाही द्यायची म्हणल्यावर पैसे म्हणलं घरचा फोन येतोय. एक खोटं काय आहे खरं का आहे ते? देते, जाऊ दे, हा? सोडून दे. अरे तुला नाव देते हे बी कळा ना अजिबात. मी कुणाचं कसं काय ऐकावं? नव्हतं मी तूच ऐकल्याशिवाय कसं काय करीन पुढे. हा. अजिबात काय द्यायला ना चांगलं दंडूक नाही रेटाय पाहिजे होतं. परत दारात नसते उभा आता राहायला. काय दारात येतात ती हा. बरं चल जेवण आपलं थंड झालं असेल जेवायला वाढ आपण जेवण घेऊ हा. चल